चालू रही, वो साल भर फिर बंद हो गए। इसके अलावा अभी भी आणि एक महत्त्वाची अपडेट आहे, काँग्रेस बारामती आणि राहुरी दोन्ही विधानसभा पोटनिवडणूक लढवणारे पक्षश्रेष्ठींनी निवडणूक लढवण्यास हिरवा कंदील दिलेला आहे। बारामतीची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा राष्ट्रवादीकडून सातत्याने व्यक्त केली जात होती, पण राहुरी आणि बारामती या दोन्हीही विधानसभा पोटनिवडणुका काँग्रेस लढवणार असल्याची माहिती समोर येतेय। पक्षश्रेष्ठींनी या निवडणुका लढवण्यासंदर्भात हिरवा कंदील दिल्याची देखील माहिती मिळतेय। राजू सोनावणे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। राजू, या दोनही विधानसभा पोटनिवडणुकीसंदर्भात पक्षश्रेष्ठींची नेमकी काय भूमिका आहे, काय निर्णय झालाय? अगदी आपण पाहतोय की बारामती आणि राहुरी या दोन्ही विधानसभा निवडणुका ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहेत आणि महाविकास आघाडी लढणार की नाही यावरती प्रश्न होता। मात्र आता काँग्रेसने स्पष्ट केलेलं आहे, जर महाविकास आघाडी लढणार नसेल तर काँग्रेस दोन्ही जागा लढण्यास उत्सुक आहे आणि तशा प्रकारचा हिरवा कंदील जो आहे तो काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दिला आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे बारामतीमध्ये सुद्धा जी पोटनिवडणूक होणार आहे त्या ठिकाणी बिनविरोध न करता जे आहे थेट त्या ठिकाणी पाहतो आपण की काँग्रेस उमेदवार देणार आहे आणि राहुरीमध्ये सुद्धा तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादीने आग्रह धरला होता की बारामतीची पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध करावा, मात्र कुठेतरी काँग्रेसने आता भूमिका घेतलेली आहे की बिनविरोध न करता आम्ही ती लढणार आहोत। त्यामुळे आता नेमकं महाविकास आघाडीतील जे काही घटक पक्ष आहेत त्यांची भूमिका काय असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। जर ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचे राष्ट्रवादी या दोन्ही निवडणुका जर लढणार असेल तर काँग्रेस दोन्ही ठिकाणी लढणार आहेत आणि उमेदवार देणार आहे। त्यामुळे उमेदवार आता नेमकं कोण असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहील। काही दिवसापूर्वी आपण पाहतोय की या निवडणुकी संदर्भात बारामती संदर्भामध्ये महादेव जानकर जे आहे यांनी काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेतलेली होती आणि त्या ठिकाणी आपण सकारात्मक आहोत निवडणूक लढवण्यास सांगितलं होतं। त्यामुळे आता काँग्रेस बारामतीमध्ये काँग्रेसचा उमेदवार देणार की महादेव जानकरांकडे ही जबाबदारी देणार हे सुद्धा। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आणि या बातमीसह बुलेटिनमध्ये आपण आता इथेच थांबतोय। थोड्याच वेळात ब्रेकफास्ट न्यूज पाहत रहा एबीपी माझा।